सवतकडा भुदरगड तालुक्यातील दोनोडे गावामध्ये हे धबधबे आहेत. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि वन विभागाने हे स्थळ विकसित केले आहे. सवतकडा या धबधब्याच्या रांगेतच महाकाय, भीमकाय, डुक्करकडा, जांभूळकडा व मंडपीकडा हे 6 धबधबे आहेत. या 6 धबधब्यांची सुंदरता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. हे सवतकडा कशावर नाव पडले? म्हणजे सवतकडा म्हणजे ते पूर्वी थोडी शक्ती काय या पूर्वीच्या काळात त्यावेळी तिनं ढकलली पण त्याला ढकललं तिनं माग पदर बांधून ठेवलेला. तिला ठाऊक होतं की ही मला ढकलणार. दोघी बी पडल्या म्हणजे त्याला सवतकडा. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडवरून समजलं असेल की मी आता माझ्या गावी. मित्रांनो, कालच गावी आलो काही कारणामुळे आणि ताल्यावरती मला समजलं की ते मित्रांनो अनसीन जागा आहे, ती जास्ती कोणाला माहिती नाही, आता रिसेंटली झाली आहे. ते आज आपण एक्सप्लोर करायला चालू आहे. त्या जागेचं नाव आहे सवतकडा. तिथं मित्रांनो एकाच ठिकाणी 5 वॉटरफॉल आहे, जसं की सवतकडा वॉटरफॉल आहे, भीमकाय वॉटरफॉल आहे, जांभूळकडा वॉटरफॉल आहे, डुक्करकडा आहे. असे मित्रांनो अनेक वॉटरफॉल आहेत, ते तुम्हाला मी असं एक्सप्लोर करणार आहे. माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे कृष्णा, सूरज आणि आर्यन. तर मित्रांनो खूप अशी मजा येणार. गावाकडे पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ झाली मस्त. तर मी आत्ता आहे कडगावच्या रोडला. हा जो रोड आहे हा गेलाय गावामध्ये आणि हा जो रोड आहे कडगावला गेलाय. आपण कडगावच्या रोडला जायचं आहे. तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे. तो वॉटरफॉल किती किलोमीटर आहे काय. तर चला मित्रांनो, फटाफट आपण आता स्टार्ट करूयात. तुम्हाला जर हा वॉटरफॉल पाहिजे असेल तर तुम्ही जर कोल्हापूरच्या रोडने आलात तर तुम्हाला हे नितवडे गाव लागेल आणि टेम्पल आहे बघा मागं माझ्या. आणि बोर्डसुद्धा आहेत मित्रांनो इथं, म्हणजे लावला आहे तुम्हाला पाहण्यासाठी. इथं बरेच वॉटरफॉल आहे, जसं की तुळसकरवाडी वॉटरफॉल आहे, कामटेवाडी आहे. आणि जर तुम्ही कोंडुशीच्या जर रस्त्याने आला तर तुम्हाला सुद्धा नितवडच गाव लागेल. नितवड्या गावामधून तुम्हाला वरती जायचं आहे. आडोली अशी पुढे गावं लागतात बरेच. तर आम्ही आत्ता ह्या प्लेस पॉईंटला आहे नितवड्या गावाचा. इथून आपण सर्व आता वरती जायचं आहे. कमीत कमी मित्रांनो 15 ते 20 किलोमीटर धबधबा इथून. तर तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो की बघा इथं शाळा पण आहे मित्रांनो. हे मंदिर आहे, तिथे पुढे शाळा सुद्धा आहे. इथून आपण आता सर्व वरती जायचं. चला आपण जे धबधबे पाहणार आहोत ते इथून सुद्धा वाट आहे. इथून मित्रांनो आपल्याला खूप चालत जावं लागतं, जसं की 2 ते 3 किलोमीटर. आणि वरून सुद्धा एक मित्रांनो वाट आहे, तिथून आपल्याला चालत जायला लागत नाही, कारण की तिथे जवळ धबधबे आहेत. जर खाली उतरणं तर 200 मीटर 300 मीटर असे जवळच वॉटरफॉल आहे. तिथून आपल्याला 2 ते 3 किलोमीटर चालायला लागतं. आणि वर इथं तिकीट सुद्धा मित्रांनो सेमच आहे, वर पण तिकीट सेमच आहे. तर आपण वरून जाऊयात. फोटो काढू काय? फोटो. हे सवतकडा कशावर नाव पडले? म्हणजे सवतकडा म्हणजे ते पूर्वी थोडी शक्ती काय याची म्हणजे हे काय वा मारीत बसलेल्या पूर्वीच्या काळात त्यावेळी तिनं ढकलली पण त्याला ढकललं. तिनं माग पदर बांधून ठेवलेला. तिला ठाऊक होतं की ही मला ढकलणार. दोघी बी पडल्या म्हणजे त्याला सवतकडा. आणि डुक्करकडा हातवे घातल्या डुकर मारायला ती एक आणि उडी घेतली ज्यावनं डुक्कर. अच्छा अच्छा. घरा घेणार तू? नाही, मी इकडे छान इन्फॉर्मेशन दिली. तर तुम्ही बघितलं असेल की सवतकडा नाव कशावर पडले काय ते सर्व. तर आपण आता वरती जाऊयात. चला. होय, वरती वरून जाणार आहे. मित्रांनो तिथून थोडं पुढे आल्यानंतर इथं आपण आता त्या कामाने बसने येऊन पोहोचलो. इथून पाहू शकतात इथून वॉटरफॉल आतमध्ये. आणि इथं बोट सुद्धा लावलेत.
गावाचं नाव आहे खेडगे. इथून सगळं आपण आतमध्ये जायचं आहे आणि इथून पण वरती गाव आहे. कोणतं गाव आहे? वाकीघोल. म्हणजे इकडं पुढे तोरसकरवाडी वॉटरफॉल तिकडं तो रस्ता जातो आणि आपल्याला जे वॉटरफॉल पाहिजे ते इथून आतमध्ये थोडंच मित्रांनो 2 ते 3 किलोमीटर अंतरावरतीच आहे. इथे बोट सुद्धा लावलाय, तुम्ही बघू शकता. म्हणजे अशा आत्ताच मित्रांनो हे ठिकाण झाले रिसेंटली. चला पटापट पण जाऊयात. इथून तुम्हाला आतमध्ये जायचं तुम्ही जर आलात तर. मित्रांनो आपण फायनली आपल्या पॉईंटवरती येऊन पोहोचलोय. मित्रांनो इथून मित्रांनो धबधबे खूप जवळ आहेत. जसं की तुम्ही मागं पाहू शकता. तिकडे मित्रांनो सौथकडा वॉटरफॉल आहे आणि इकडे असे बरेच वॉटरफॉल आहेत. ते तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो. आणि मगाजी तुम्हाला मी पॉईंट दाखवलं तिथून मित्रांनो आपल्याला खूप चालावं लागतं. गाडी पार्क करून आपल्याला कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर चालावं लागतं. आणि इथून हे वॉटरफॉल खूप जवळ आहे. जसं की 200 मीटर 300 मीटर असं आहे. तुम्ही जर येणार असाल तर 2 वाट आहेत. तुम्हाला जर नॉर्मल चालायचं असेल किंवा ॲडव्हेंचर करायचं असेल तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता तिकडून. आणि जर तुम्हाला नॉर्मल वॉटरफॉल बघून जायचं पटापट म्हणजे लवकर कवर करायचे तर तुम्ही इथून सुद्धा जाऊ शकता. तिथं मित्रांनो काउंटर आहेत. तुम्हाला इथं पैसे द्यायला लागतात. म्हणजे पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे इथं. तिकीटला काढायला लागले तर आपण जाऊयात. चला मित्रांनो तुम्हाला खाली जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा केल्यात तुम्ही पाहू शकतात. आणि मित्रांनो आताच ठिकाण झालं खूप मस्त ठिकाण आहे. तुम्हाला मी दाखवतो वॉटरफॉल किती आहेत ते सर्व आहे. अशा पायऱ्या आहेत. आणि आज मित्रांनो ऊन पडले. 2 दिवस झाले पाऊस आहे. मित्रांनो हे जे ठिकाण आहे मित्रांनो आता रिसेंटली झाले आणि झाले मित्रांनो डोंगर कोसळले बघा तुम्ही पाहू शकता. वरून दगड कोसळलेत आणि हे जे साईडचे बार आहेत ते सगळे तुटून गेले तुम्ही पाहू शकता. सगळं तुटले मित्रांनो. मध्ये पावसाळ्यामध्ये बंद केलं होतं मग आता डबल चालू केले. नॉर्मल पाऊस कमी आहे त्यामुळे. हे बघा आता रिसेंटली जागा झाली मित्रांनो. जास्त कोणी येत नाही. पावसाळ्यामध्ये खूप गर्दी होती. तुम्हाला मी आता वॉटरफॉल दाखवतो. सवतकडा आपला पहिलाच वॉटरफॉल आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा सवतकडा वॉटरफॉल होता. मित्रांनो अतिशय सुंदर वॉटरफॉल आहे. मित्रांनो ह्या ज्या भागात सगळे वॉटरफॉल आहेत ते खूप सुंदर वॉटरफॉल आहेत. हा तर पहिलाच होता. इथून अजून 2-3 वॉटरफॉल आहेत पुढं. जसं की भीमकाय वॉटरफॉल आहे, डुक्करकाडा आहे, परत जांभूळ वॉटरफॉल आहे, परत अशा अजून बरेच मित्रांनो वॉटरफॉल आहेत. आणि मस्त पाऊस सुद्धा आलाय. सकाळी ऊन होतं तर खूप गरम होत होतं. हे बघा मित्रांनो दरड कोसळली आहे. आताच मित्रांनो रिसेंटली म्हणजे हे लोकेशन झालंय. सरकारनं हे बनवलंय डोंगरातून खोदून हे. पण काही कारणामुळे पावसाने हे सगळं कोसळलंय. तर मित्रांनो खूप सुंदर वॉटरफॉल होता. आम्ही थोडे फोटो व्हिडिओज काढले. आता तिथून आपण सरळ पुढल्या वॉटरफॉलकडे जायचं आहे. तुम्ही जर मित्रांनो कधी आलात तर कोल्हापूरपासून कमीत कमी 60 ते 70-80 किलोमीटर अंतर होते. आणि कोंडुशी या मार्गावरून आला जरी इकडे असाल तुम्ही तर जवळच आहे मित्रांनो. आणि अनसीन आहे मित्रांनो. जास्ती कोणी बघलेलं नाहीये आणि जास्ती कोणाला माहिती नाही. तिकडले फक्त बरकी तोरसकरवाडी वॉटरफॉल हे फक्त फेमस आहेत. पण हे वॉटरफॉल जास्ती कोणाला माहिती नाही आहेत. हे मला आत्ता आल्यावर माहिती झालं. तर खूप मित्रांनो सुंदर वॉटरफॉल आहे. चला दुसऱ्या वॉटरफॉलला कडे जायचं. कसा पडतोय पाऊस? बदा पाऊस आलाय. आम्ही ते एका ठिकाणी थांबलोय. तो मित्रांनो आता आपण सवतकडा वॉटरफॉल बघितलाय
आता हे राहिलेले 5-6 वॉटरफॉल आहेत ते इकडेच आहेत, ते आपण आता बघायला जायचं आहे. तर मित्रांनो सवतकडा हे वॉटरफॉलचं नाव होतं, तुम्ही त्या आजोबांनी माहिती सांगितली, तुम्ही बघितले असेल. मित्रांनो सवतकडा वॉटरफॉल म्हणजे पहिल्या एका नवऱ्या 2 बायका होत्या, त्या बसल्या होत्या म्हणजे ऍक्टिव्हिटी करत नॉर्मल, म्हणजे डोक्यातल्या वाबी काढत. तर त्या एका पहिल्या बाईने दुसऱ्या बाईला ढकललं आणि तिला माहिती होतं की ती बाई ढकलणार आहे, तिने तिचा पदर ठेवलेला बांधून ऑलरेडी कशाला तरी. तर ती पडली आणि दुसऱ्याला पण घेऊन पडली, तर त्याच्यावरून हे नाव पडलंय सवतकडा. हे मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे. सवतकडा हे वॉटरफॉल हा पहिल्यापासूनच आहे नॉर्मल, पण एवढा कोणाला माहिती नव्हता आणि सीन होता. पण आता सध्या तरी हे लोकेशन झाल्यामुळे लोकांना ह्याबद्दल माहिती व्हायला लागली, असा सीन झालता. असे मित्रांनो असे बरेच वॉटरफॉल आहेत, ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो. चला. तर मित्रांनो तिथून थोडं पुढे आल्यानंतर हे अशा पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हे आता रिसेंटलीच बांधलंय, सरकारने 8 करोड रुपये खर्च केले त्यावरती. अजून सुद्धा बांधकाम व काम चालू आहे. नॉर्मल वॉटरफॉल बघण्यापुरतं सर्व काम तर झालेलं आहे. कमीत कमी मित्रांनो स्टार्ट टू एंड इथं 350 ते 400 पायऱ्या आहेत. आणि आता रिसेंटलीच मित्रांनो हे सर्व बनवले. अनसीन आहे, कोणाला जास्ती माहिती नाही याबद्दल. वॉटरफॉल तर मित्रांनो खूप सुंदर आहे. इथे मित्रांनो ह्या भागात असे बरेच वॉटरफॉल आहेत, जसं की तोरसकर वाडी वॉटरफॉल आहे त्याच्या रस्त्याने पुढे गेल्यावरती. आणि इथं याच ठिकाणी 4-5 वॉटरफॉल आहे. माझ्या मागं ब्रिज पाहू शकतात मित्रांनो. तो जो ब्रिज आहे, आपण स्टार्टिंगला त्या आजोबांना माहिती विचारली होती, तिथून तो रस्ता आहे. कमीत कमी आपल्याला तिथून 2 ते 3 किलोमीटर चालावं लागतं हे वॉटरफॉल पाहण्यासाठी. मग तिकडून तिकडे येण्यासाठी ते वॉटरफॉल, मग इकडून आपण जेवढं उतरलो तिकडे तो सवतकडा वॉटरफॉल पाहण्यासाठी खूप चालावं लागतं. तर तुम्ही आला तर 2 वाट आहेत, एक ती एक वाट आहे आणि आम्ही जे आलो ती एक वाट आहे. तर तुम्ही वरून या मित्रांनो, तुम्हाला सोपं पडेल आणि प्लस तुम्हाला जास्त चालावं पण लागणार नाही. तर इकडं मित्रांनो 2-3 पॉईंट आहेत, जसं की दोनवडे वाहनतळ, नितवडे वाहनतळ आणि सागवन जंगल. ते आपल्याला नाही बघायचं आहे. आपल्याला फक्त जे वॉटरफॉल आहेत ते बघा, 6 वॉटरफॉल आहेत ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. ते आपण पहिल्यांदा तिकडे जाऊन कव्हर करूयात आणि मग जाऊयात. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आत्ताच झाले आणि फोडून पण टाकले. तर आपण असं नाही केलं पाहिजे, चांगलं गेले तर चांगलं ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो आत्ता जो आपण वॉटरफॉल बघितला त्या वॉटरफॉलचं नाव भिवशिवा कोंडा हा वॉटरफॉल होता तो. तिथून थोडं मित्रांनो पुढे आल्यावरती हा महाकाय वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि ते तिथून पुढे जाण्यासाठी ब्रिज सुद्धा बांधलाय, किती सुंदर आहे बघा मित्रांनो, खूप मस्त ब्रिज आहे. हे बघा, जास्त मित्रांनो कोणाला लोकेशन हे माहिती नाही, तर खूप मित्रांनो मस्त क्लायमेट झाले आणि ब्रिज सुद्धा मित्रांनो खूप छान बांधला, तुम्ही बघू शकतात. तिथून मित्रांनो सुद्धा पुढे वॉटरफॉल आहेत 2-3. हा महाकाय वॉटरफॉल आहे, तुम्हाला हा मी दाखवतो, मी बघा. हा मित्रांनो महाकाय वॉटरफॉल आहे, खूप मित्रांनो सुंदर आहे आणि साईडून याच्या वाट सुद्धा आहे जाण्यासाठी. हे बघा छान आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा भीमकाय वॉटरफॉल आहे, पाहू शकतात. इथून एक टप्पे आहे, इथून एक टप्पी खाली गेलाय सर. तर अशा प्रकारे हा 3 टप्पी वॉटरफॉल आहे. खूप मित्रांनो छान वॉटरफॉल आहे भीमकाय. इथून आता आपण सरळ पुढे जाऊयात, बघा काय काय. तो मित्रांनो भीमकाय वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आपण आता डुक्कर कड्यावरती जायचं इथून वरती. चला बघा डुक्कर कडा कसा आहे.
तो मित्रांनो आपण फायनली डुक्करकडा वॉटरफॉल पाशी पोहोचलोय. तुम्हाला मी डुक्करकडा वॉटरफॉल दाखवतो, बघा कसं वाटतं. तर मित्रांनो अशा प्रकारे हा डुक्करकडा वॉटरफॉल आहे. मित्रांनो अतिशय सुंदर वॉटरफॉल आहे. पूर्ण भिजून गेलो मी, व्हिडिओ काढायला खाली गेलो आणि पूर्ण भिजलो. तुम्ही जर मित्रांनो ह्या भागातले असाल म्हणजे कोल्हापूर किंवा राधानगरी किंवा बुदरगड तर नक्की विजिट करा मित्रांनो. अनसीन वॉटरफॉल आहे म्हणजे कोणालाही सुद्धा माहीत नाही. आता रिसेंटली झाले सर्व मित्रांनो. खूप वॉटरफॉल मस्त आहेत आणि एका ठिकाणी अशी 4-5 वॉटरफॉल कुठेच भेटणार नाहीत. आणि फॅमिलीसाठी मित्रांनो एक नंबर प्लेस आहे. तुम्ही आता खाली बघितले असेल तर मित्रांनो फॅमिली आली होती आणि त्या वॉटरफॉलची तिथं मजा मस्ती सुद्धा करत होती. तर अशा प्रकारे मित्रांनो फॅमिलीसाठी बेटर ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्ही जर या भागातले असाल तर नक्की या. खूप छान प्लेस आहे. जसं की तोरसकरवाडी, बरकी वॉटरफॉल तसं चालायला लागतं तसं तिथे काही चालावं लागत नाही कारण की पायऱ्यात वेगवेगळे ठिकाणी. तर एवढी चिक्कल बिक्कल तुम्हाला नाही सापडणार. छान मित्रांनो ठिकाण आहे. डुक्करकडा मित्रांनो पाहिला आहे आपण, भीम काय तो वॉटरफॉल पाहिला आहे. असे अजून 4 वॉटरफॉल मित्रांनो आता पण आपण पाहिलेत. अजून इथून पुढे 2-3 वॉटरफॉल आहेत ते आपण अजून पाहायचे आहेत. बघूयात काय होतंय. मित्रांनो ही सर्व आंब्याची झाड आहेत बरं का, किती मोठे आहेत बघा. पूर्ण मित्रांनो जंगल आहे आणि जंगल खोदून हे वॉटरफॉल कदाचित हे सरकारनं आता हे केलंय. मित्रांनो आता मला एक घोरपड दिसली. आम्हाला बघितली होती अशी पळाली ना, आम्हाला ती येताना पण दिसली होती पण तेव्हा पण नाही कॅमेऱ्यामध्ये आली आणि आता जाताना पण पळून गेली. आपण आता परत आलोय त्या ब्रिज बशी. सेम मित्रांनो मगाशी जेव्हा ऊन आलं तेव्हा मी व्हिडिओ बनवले, सेम काश्मीर सारखं वाटत होतं. ऊन पाऊस आहे त्यामुळे खूप मस्त वाटतंय. मित्रांनो आम्ही आता डुक्करकड्यापासून पुढे चाललोय. प्रत्येक मित्रांनो वॉटरफॉल 2 ते 3 मिनिटावरती आहे आणि खूप जवळ वॉटरफॉल आहेत. 200 मीटर 100 मीटर अशा अंतरावरती वॉटरफॉल आहेत. बघा दुसरा वॉटरफॉल कोणता आहे. आणि अशी मित्रांनो चारी बाजूनी घनदाट झाडे. खूप मित्रांनो मस्त वाटतंय. मी मागल्या वर्षी आलतो तर हे काहीच नव्हतं, कदाचित काम चालू असेल तेव्हा, पण यावर्षी ओपन झालंय. पावसाळ्यामध्ये इथं खूप लोकांनी गर्दी केली होती यावर्षी. इथं मित्रांनो कोणतं तरी ठिकाण आहे मला दाखवतो. हा काय वॉटरफॉल आहे. काही ठिकाणी ते जे बोर्ड होते ते पाडलेत, तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो या. तर मित्रांनो हा जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलचं नाव महाकाय वॉटरफॉल आहे. आत्तापर्यंत आपण 6 वॉटरफॉल बघितलेत. अजून 2 वॉटरफॉल पुढे आहेत जसं की जांभूळ व मंडपी हे वॉटरफॉल पुढे आहेत. तुम्हाला दाखवतो चला. तर मित्रांनो आता आपण जांभूळकडा या वॉटरफॉल पाशी पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो कसा आहे वॉटरफॉल या. तर मित्रांनो अशा प्रकारे हा जांभूळकडा वॉटरफॉल होता. हा मित्रांनो खूप छान वॉटरफॉल आहे. आता आपला फक्त एकच वॉटरफॉल आहे तो म्हणजे मंडपी कडा, तो बघूयात आणि मग जाऊयात चला. बघा मित्रांनो पावसामुळे ही दरड कोसळली नॉर्मल पायवाटेवरती पावसामुळे. तर आता आपण येऊन पोहोचलोय मंडपी कडा त्या वॉटरफॉल बशी. तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवतो. खूप छान वॉटरफॉल दिसते. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो.
मित्रांनो अशा प्रकारे हा मंडपी वॉटरफॉल होता मित्रांनो, अतिशय सुंदर वॉटरफॉल होता आणि हा लास्ट वॉटरफॉल आहे. तुम्ही जर आलात तर तुम्ही या मित्रांनो, तुमच्या फॅमिलीला घेऊन या. फॅमिलीसाठी पण उत्तम जागा आहे, एन्जॉय करण्यासाठी पॉईंट आहेत बरेच, छोटे छोटे वॉटरफॉल आहेत, तर तुम्ही ते एन्जॉय करू शकतात. आणि अनसीन आहे मित्रांनो, जास्ती कोणाला काही माहिती नाही, जास्त क्राऊड नाही, काय नाही, त्यामुळे जास्त पब्लिक पण नाही आहे. लोकलचीच पब्लिक ज्यांना माहिती आहे तेवढीच येतात, लांबचं पब्लिक नाही आहे. आणि एका ठिकाणी मित्रांनो 4-5 वॉटरफॉल अशी कुठंच प्लेस नाही आहे. तुम्ही बरकी वॉटरफॉलला जा, टोळसकर वॉटरफॉलला जा किंवा इतर कोणत्या पण वॉटरफॉल जा, पण तुम्हाला खूप चालावं लागेल आणि चिक्कल बिक्कल खूप तुम्हाला इश्यू होतील. पण हा मित्रांनो, हे जे वॉटरफॉल आहेत तिथे तुम्हाला मित्रांनो योग्य ठिकाणी पायऱ्या दिल्या आहेत, तर जास्त काही मित्रांनो रिस्की पण नाही आहे आणि लगेच वॉटरफॉल एन्जॉय करून पण होतात आणि बघून पण होतात. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व वॉटरफॉल आहेत. हे बघा जांभूळ वॉटरफॉल आपण मागाशी बघितला तो, खूप मित्रांनो सुंदर ठिकाण आहे. हल्लीच झालंय ह्या वर्षी ओपन, मागल्या वर्षी हे नव्हतं सर्व, नाही तर मागच्या वर्षी तुम्हाला मी दाखवलं असतं. आमच्या सोबत जे दोघं होते कृष्णारे आर्यन, ते पुढे गेलेत कारण त्यांना कंटाळा आला, ते थकलेत. सकाळी आम्ही 10:30 वाजता निघलो होतो, तेव्हा ऊन होतं. आता दुपारचे 3 वाजलेत तरी सुद्धा आम्ही इथेच आहे. खूप मित्रांनो छान लोकेशन आहे, तुम्ही या, विजिट करा, तुमच्या मित्रांसोबत या, फॅमिलीसोबत या. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व वॉटरफॉल होते. बघा पुढे जाऊन अजून काय भेटतंय का. तर मित्रांनो आपण फायनली आपल्या गाडी बसून पोहोचलोय. मित्रांनो हा होता आजचा दिवस आणि हे सर्व वॉटरफॉल मित्रांनो अतिशय सुंदर प्लेस आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या किंवा ट्रॅव्हल पार्टनर किंवा कोणासोबत पण मित्रांनो या, खूप छान प्लेस आहे आणि अनसीन आहे, कोणाला माहिती नाही काय नाही. क्राऊड तर बिलकुल नव्हता, जे लोक होते ते आजूबाजूचेच होते, कारण की मित्रांनो आत्ताच हे सर्व झाले. तर खूप छान प्लेस आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तो बस स्टे ट्यून. गुड बाय.